रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। रुपालीताई चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महत्त्वाच्या नेत्या असून सध्या त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। दौंड तालुक्यातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या चाकणकर यांनी सुरुवातीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, पण नंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। त्यांचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण पाहायला गेलं तर त्यांनी पुण्याच्या हडपसर येथे रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात शिक्षण घेतलेलं आहे। त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची देखील तयारी केली होती। त्यांचा विवाह राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चाकणकर कुटुंबात झाला असून त्यानंतर त्यांना राजकारणात प्रवेश मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी नगरसेविकेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। जुलै 2019 मध्ये चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर रुपालीताई चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरून विविध आंदोलने देखील केलेली आहेत। 2021 मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली। मार्च 2022 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडता यावी यासाठी त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली। त्यांनी राबवलेले बरेचसे उपक्रम जनतेसाठी आणि महिलांसाठी बरेचसे फायद्याचे ठरलेले आहेत। त्यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवणे आणि महिला आयोग आपल्या दारीसारखे उपक्रम राबवून महिलांपर्यंत पोहोचण्याची कामे केलेली आहेत। त्यांनी महिलांचे बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने देखील केलेली आहेत। राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी असताना त्यांनी महिलांशी संबंधित अनेक प्रश्नांवरती पक्षाची बाजू मांडलेली आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रभावी वक्तृत्व शैली, करारी बाणा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी त्या ओळखल्या जातात। 2024 मध्ये त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाल्यावर पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती। यामुळे त्यांना पक्षांतर्गत मतभेदाला देखील सामना करावा लागला होता, परंतु त्यांनी आपल्या कामगिरीमुळे हे पद मिळाल्याचे कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले। रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सध्या अध्यक्ष आहेत। 26 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी जाहीर मुलाखत देऊन आपल्यावरती केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगला त्यासोबत आपण करत असलेल्या जनतेच्या कार्याबद्दलची देखील माहिती दिली। राज्याच्या विविध भागांमध्ये त्या महिला आयोगाच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असतात। सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला देखील त्यांनी वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। तर मित्रांनो, ही होती रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।